कालचाच विषय आपण सर्वांनी मन लावून ऐकला आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आल्या की तो विषय खूप सुंदर आणि आम्हाला शास्त्रीय दृष्टिकोनातून आवडला, परंतु त्याच्यात बऱ्याचशा अर्धवट गोष्टी माहिती झाल्या. त्याच्याबद्दलचं पूर्ण ज्ञान अजून मिळावं, धार्मिकता आणि पारमार्थिकता याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आम्हाला स्पष्ट मिळावी, या दृष्टीने पुन्हा एकदा या विषयाचं विस्तृत वर्णन आपण आम्हाला करावं. अशा विषयाचे अनेक मेसेज आम्हाला प्राप्त झाले आणि म्हणून आम्ही ठरवलं की यावर पुन्हा चिंतन करावं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांच्या ग्रामगीतेमध्ये एका ओवीमध्ये सांगतात, ज्यासे नको करणे काही त्याने द्यावी देवाची ग्वाही, आपली पापे लपवावी सर्व ही पाठीमागे, लोकात वाढवावा भ्रम आपले चुकवावे श्रम, देवाची आणावे चालवावे कुकर्म त्यानेच समाज बिघडिला. हा विषय त्यांनी त्यांच्या तत्वज्ञानामध्ये सांगितला आणि ते एक राष्ट्रसंत म्हणून या देशामध्ये प्रसिद्ध आहे. आणि हा विषय त्यांचा की ज्याला काही करायचं नाही, कामातून सुटका मिळावी किंवा जबाबदारीतून विनायास कसं मुक्त होता येईल असा ध्यास जे लोक घेतात, ज्याचे नको करणे काही त्याने द्यावी देवाची ग्वाही. देवाची ग्वाही, देव सर्व करता करविता देव आहे. कर्मयोगी माणसाला काम हीच आपली साधना आहे, काम हीच पूजा आहे, काम हाच आपल्या विषयाचा मूळ बिंदू आहे हे त्याला समजलेलं असतं. पण ज्याला काम चुकवायचंय, आपण त्याला साध्या भाषेत काम चुकार, काम टाळणारा किंवा माऊलींच्या भाषेत सांडणारा ये न सांडेजे तुवा आपुले वीत कर्म. माऊली सुद्धा आपल्या ओवीमध्ये सांगतात की तुम्हाला जे जबाबदारी आहे, तुम्ही जे काही आहात तुमच्या जबाबदारीची जाणीव ठेवून कर्म हा तुमचा अविभाज्य भाग आहे. परंतु हे चिंतन काही लोकांना आपल्या तत्वज्ञानाचा भाग समजून करण्याची सवय आहे. पण काही लोकांना काम टाळण्याची, आयतं खाण्याची, आरामाची, आळसाची किंवा काम न करता कामाचा मोबदला घेण्याची, हा एक विषय फार महत्त्वाचा आहे. धार्मिकतेमध्ये आणि पारमार्थिकतेमध्ये अशा लोकांची गणना होत नाही. काम न करता कामाचा मोबदला घेणे, कर्म न करता कर्माचं फळ प्राप्त करणे, अशा तत्वाला धर्मात परमार्थात कुठेही स्थान नाही. उलट प्रसंगी कर्म करून फळ मिळालं नाही तरी असमाधान व्यक्त करू नये, नाराजी व्यक्त करू नये. जे प्राप्त झालं असेल, जेवढं प्राप्त झालं असेल त्याच्यात समाधान मानावं, ही प्रवृत्ती धर्म आणि परंपरा परमार्थामध्ये सांगितलेली आहे. महत्त्वाचा विषय या दृष्टिकोनातून की आपण जे धार्मिक कार्य या शब्दाखाली जे देवपूजन करतो, देवाच्या नावाने प्रवास करतो, देवाच्या नावाने यात्रा करतो किंवा देवाच्या नावाने पंचोपचार षोडोपचार यथासांग पूजा करतो, या सगळ्या गोष्टींमध्ये देव ही ताकद, देव ही शक्ती, देव हे रूप आपल्याला तत्वतः माहीत पाहिजे. जर तुम्ही धार्मिक आहात म्हणजे तुम्ही देवाला मानता, पण धार्मिकता या तत्वामध्ये देव ही संज्ञा काय आहे, जसं आपण वेगवेगळ्या ठिकाणी याचे संदर्भ बदलतात. असा एक शब्द आपण नेहमी व्यवहारामध्ये ऐकतो किंवा बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातो की या जगात 33 कोटी देव आहेत. सज्जन हो, सनातन धर्म हा या जम्बूद्वीपामध्ये हिंदुस्थानाचा असणारा जो भूखंड आहे,
यामध्ये प्रस्थापित आणि संस्थापित धर्म आहे. याची रचना कैलास पर्वतापासून तर कन्याकुमारी पर्यंतच्या अथांग अशा पसरलेल्या चौफेर देशामध्ये आहे. यामध्ये अनेक देश, आता आजच्या तारखेला या देशाची फाळणी झाली. बांगलादेश झाला, पाकिस्तान झाला, अफगाण झाला, ब्रह्मदेश झाला. अनेक देश याच्या देशातून छोटे छोटे उत्पन्न झाले. तरी परंतु हा जो देश आहे, हिंदुस्थान हा देश, हा त्या हिमालयाच्या संपूर्ण रांगा तिथपासून तर कन्याकुमारी पर्यंतचा जो तीन समुद्राचं संगम आहे, तिथपर्यंत हा पसरलेला भूभाग या हिंदुस्थानाच्या सनातन धर्माची भूमी आहे. यामध्ये या भूमीची विभागणी 3 ठिकाणात केलेली आहे. आता हा विषय थोडासा या धर्म आणि परमार्थ या तत्वाची निगडीत आहे. जरी वेगळा असेल तरी निगडीत आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, आपल्याकडे नेहमी स्वर्ग आणि पाताळ अशी भाषा वापरली जाते. स्वर्ग वरती आहे आणि पाताळ खाली आहे असा शब्द आपण व्यवहारात सांगतो की स्वर्ग वरती आहे. स्वर्ग म्हटलं की लोक वरती बघतात, जिन्नत म्हटलं की लोक वरती बघतात, पाताळ म्हटलं की लोक खाली बघतात. बघा, हा विषय असा नाही. या विषयामध्ये खूप शास्त्रीय तत्वज्ञान दडलेलं आहे. या हिंदुस्थानाची विभागणी 3 प्रकारे केलेली आहे. तीन प्रदेशात केलेली आहे. एक देवांचा प्रदेश, एक माणसांचा प्रदेश आणि एक दानवांचा प्रदेश, राक्षसांचा प्रदेश. देव दानव मानव, देव मानव दानव. उत्तरेच्या भूखंडामध्ये हरिद्वारच्या पलीकडे असणाऱ्या पर्वतरांगा आणि तिथे असणारा भूखंड हा देवभूमी म्हणून सांगितलेला आहे. हरिद्वारापासून तर कर्नाटकाच्या सीमेपर्यंत येणारा भूप्रदेश हा मानवभूमी म्हणून आपल्या धर्मातील वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये पाहायला मिळतो. आणि कर्नाटकापासून तर कन्याकुमारीपर्यंत जो दक्षिण भारताचा भाग आहे तो दानवभूमी, राक्षसभूमी म्हणून सांगितलेला आहे. त्या ठिकाणी राक्षसांचं वास्तव्य आहे. मध्य भारतामध्ये माणसांचं वास्तव्य आहे. आणि हरिद्वारच्या पलीकडे असणाऱ्या बर्फाच्छादित किंवा थंड असणाऱ्या पर्वतरांगा, हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये पर्वतरांगांच्या भूपृष्ठावर देवभूमी हा विषय सांगितलेला आहे. आणि मग त्या भूमीमध्ये देवांचं वास्तव्य, मध्ये मानवांचं वास्तव्य, खाली दानवांचं वास्तव्य. ती भूमी ही समुद्र तलापासून उंचावर आहे म्हणून तिला स्वर्ग ही संज्ञा प्राप्त होते. आणि मग ही दक्षिण भारतातली भूमी ही समुद्र तली आहे म्हणून तिला पाताळ तल. समुद्र सपाटीवर आहे म्हणून तिला पाताळ हा शब्द वापरला जातो. याच्यापैकी महत्त्वाचा विषय अजून लक्षात घ्या की जे संख्या जनगणना उत्तर असणाऱ्या या स्वर्ग लोकांमध्ये असणाऱ्या ज्या देवलोकांची आहे ती 33 कोटी आहे. हा शब्द तत्कालीन परिस्थितीच्या गणनेचा असेल आहे, याच्यावर आपलं मत ठाम असलं पाहिजे. आता एक महत्त्वाची गोष्ट की या जगावरती, या भूतलावरती जग हा विषय आपल्या फक्त या जंबूद्वीपापुरताच मर्यादित हा प्रदेश आहे. कारण आपल्या धर्मामध्ये 7 समुद्रापलीकडची गोष्ट ही अधर्म म्हणून सांगितलेली आहे. त्याच्यावरती चिंतन कदाचित स्वतंत्र होऊ शकेल, परंतु आजच्या या चिंतनामध्ये देव, मानव आणि दानव या 3 संकल्पना काय आहे याचं चिंतन आपण करूयात. आपण कदाचित आपल्याकडे मानल्या जाणाऱ्या कुंडल्या किंवा जन्मपत्रिका यामध्ये आपण प्रत्येकाचा गण सांगतो. याचा गण कोणता आहे, मग तो म्हणतो याचा देवगण आहे, याचा मनुष्यगण आहे, याचा राक्षसगण आहे. मग आता जो देवगण आहे तो देव असतो का? तुमच्या घरातला तुमचा भाऊ जो राक्षस गणातला आहे तो राक्षस असतो का? हा गण हा शब्द त्या समूहाच्या प्रती त्या काळात दिलेला तो विषय आहे. त्या भविष्यकाळ, भविष्य, जन्मकुंडली आणि त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम
या विषयावर स्वतंत्र व्याख्यानाची गरज आहे. तो विषय आज घेऊन विषयांतर करत नाही, पण मूळ विषय असा आहे की या जगावर या 3 गोष्टी मानवाच्या विभागणीमध्ये या सनातनामध्ये आहेत. आणि ती देवभूमी म्हणून तर कैलास पर्वत ही देवभूमीची राजधानी समजली जाते. भगवान शंकरांचं ते केंद्रस्थान आहे. तिथल्या स्थानाला त्याची राजधानी म्हटलं जातं, स्वर्गलोक म्हटलं जातं. आणि स्वर्गलोकापासून तिथे जी भूमी आहे ती प्रसन्न, जशी आपण काश्मीर भूमी पाहतो, काश्मीरच काय पण पूर्ण त्या प्रदेशामध्ये असणारी जी भूमी आहे तो एक निसर्गरम्य प्रदेश आहे. त्यामध्ये नैसर्गिक संसाधनांची उत्पत्ती भरपूर प्रमाणात आहे, सुरक्षितता आहे. मानवी धोके सोडले तर उत्तरामध्ये त्या भागात दुसरे धोके कमी आहेत, नैसर्गिक आपत्तीचं प्रमाण कमी आहे. सदैव पाण्याचा स्रोत असणारा 12माही वाहणाऱ्या नद्या आहेत आणि त्यांच्या भूमीमध्ये सुजलाम सुफलाम असणारा जो प्रदेश देवभूमी म्हणून आपल्या धर्मात स्वर्गलोक म्हणून सांगितलेला आहे. म्हणून स्वर्ग उत्तरेकडे आहे, पाताळ दक्षिणेकडे आहे. स्वर्ग समुद्र सपाटीपासून उंच आहे म्हणून त्याला वर म्हटलेलं आहे, आणि पाताळ हे समुद्र सपाटीवर आहे म्हणून त्याला खाली म्हटलेलं आहे. आता आपण जर भौगोलिक विचार केला तर आपल्या खाली काय आहे? आपल्याकडे पाठीमागे गेलं तर अमेरिका आहे. ही पृथ्वी गोल आहे आणि या गोल पृथ्वीच्या पाठीमागे एक प्रदेश आहे की जो ज्यावेळेस आपण त्या प्रदेशात जातो तेव्हा आपण खाली असल्याचे भास आपल्याला त्या भौगोलिक रचनेमध्ये दिसतो. म्हणून तसा विषय या ठिकाणी स्पष्ट होतो की ही सनातनाची किंवा या हिंदू राष्ट्राच्या निर्मितीमध्ये असणाऱ्या या हिंदुस्थानातील ती रचना. आणि म्हणून आपण जर समजा मूर्तीपूजेचाच अभ्यास केला तर महादेवाची पिंड आणि हिंदुस्थानचा नकाशा यांचं साधर्म्य लक्षात येईल. महादेवाच्या पिंडीला जो उंचवटा असतो तो हिमालयाच्या कैलास पर्वतातील असणारा जो त्याचा केंद्रबिंदू आहे त्याच्या ठिकाणी तो उंचवटा दर्शवतो. त्याच्याकडेने जे गोलाकार नळी असते त्या ठिकाणी आपल्या नद्यांचा प्रवाह असतो. त्याच्याकडेने असणारी संरक्षक अशा प्रकारचे उंचवटा हा या देशाच्या सीमा प्रकट करतो. आणि पुढच्या बाजूला गोल असून पाठीमागच्या बाजूला निमुळता होत गेलेला त्याचा प्रदेश हा समुद्राला मिळणाऱ्या नद्या आणि तिथून पुढे असणारा समुद्र याच्या भौगोलिक नकाशा या पद्धतीने त्याची रचना आहे. आणि हे सत्य आहे की याची रचना ही आपल्या हिंदुस्थानातील नकाशाच्या रचनेशी जुळणारी रचना आहे. आता विषय असा आहे की जर देव 33 कोटी आहेत आणि ते जर उत्तर भारताच्या पलीकडे राहतात तर मग त्यांचं वैशिष्ट्य की ही देवांचं राज्य. मनुष्य हा मध्ये आला, उत्तर आणि दक्षिणाच्या मध्य जो भारत हिंदुस्थानचा भाग आहे तिथे मनुष्य जात राहते. आपण सर्व मनुष्य जातीमध्ये जन्माला आलो, माणूस म्हणून जन्माला आलो. आपल्याला 2 मार्ग आहेत, एक तर दानवी मार्गाने जायचं की देव मार्गाने जायचं. देवांचे गुण वर्णन केलेले आहेत, दानवांचे गुण वर्णन केलेले आहेत. आता अजून एक विषय याच्यामध्ये महत्त्वाचा समजून घेण्याची गरज आहे की चातुर्वर्ण आणि 3 लोक याच्यामध्ये भेद आहे. चातुर्वर्ण ही परंपरा देव दानव मानव तिघांमध्ये आहे. जसं आपण पाहिलं की रावण राक्षस होता पण ब्राह्मण होता. नंतर आपण जाणतो की राम क्षत्रिय होते पण देव होते. आणि म्हणून वर्ण भेद हा वेगळा विषय आहे. आणि मानव दानव आणि राक्षस या भेदांची रचना ही यापेक्षा स्वतंत्र आहे. आणि या विषयाला धरून हा मूर्तीपूजेचा विषय जो सुरू झाला त्या सुरुवातीला या देशामध्ये ह्या सनातनामध्ये देवतांची राजवट होती. आणि देवतांची राजवट असल्यामुळे त्यांची स्तुती करणं, त्यांची पूजा करणं, त्यांना आवाहन करणं, त्यांच्या पुढे आपली मागणी मागणं हे नैसर्गिक नियमाच्या तत्वाशी धरून असणारे विषय आपण समजू शकतो. जसं आपण एखाद्या राजवटीमध्ये त्या राजाच्या त्या नेत्याच्या आधिपत्याखाली जेव्हा व्यवहार करतो तेव्हा त्याची स्तुती करणं, त्याचा सत्कार करणं, त्याला मागणी करणं, त्याला सन्मान करणं हे त्याचं मूळ तत्व आपण जाणतो. आणि या तत्वातूनच आपल्याला या तत्वाचा अभ्यास करणं सोपं जातं. आणि म्हणून प्रथमतः की या देव संस्कृतीमध्ये
जे मुख्य 3 देव आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, हे व्यक्ती म्हणून जन्माला आले, देव रूपामध्ये, देव लोकांमध्ये जन्माला आले आणि त्यांनी या संस्थापनेमध्ये प्राथमिकता दाखवली. आणि जसं आपण म्हणतो उत्पत्ती, स्थिती आणि लय, तारक, चालक, संहारक, अशा प्रकारे आपण त्याची विभागणी करतो. वेगवेगळ्या ठिकाणी या त्रिदेवांचं या स्वरूपामध्ये एक वेगळं चिंतन आपण सर्वजण धर्मातील पुराणांमध्ये, वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये ऐकतो आणि ते वाचतो. त्यामध्ये वास्तवाचं आपण एक भान ठेवलं पाहिजे की ही व्यक्ती तत्कालीन सजीव सृष्टीमध्ये आपला अवतरण आल्यानंतर, त्यांचं अवतरण झाल्यानंतर त्यांनी निर्माण केलेला हा सनातनाचा संपूर्ण विषय आणि तत्वज्ञानाचा भाग आपण जाणतो. आणि म्हणून आजच्या या तत्वज्ञानामध्ये की ही मूर्तीपूजा, की जी व्यक्तिपूजा, सजीव पूजा, एखाद्या वनस्पतीची पूजा, एखाद्या प्राण्याची पूजा, एखाद्या माणसाची पूजा, ही सोडून माणसाच्या मूर्तीपूजेकडे जे स्वरूप निर्माण झालं, या मूर्तीपूजेची सुरुवात या कालखंडामध्ये, की ज्या वेळेस आपण ज्याला मानतो त्या मानलेल्या देवतांचा अभाव जिथे जाणवतो, त्यांच्या अभावाच्या ठिकाणी, म्हणजे ते स्वतः जिवंत असतील, त्यांच्या अभावाच्या ठिकाणी त्यांची प्रतिकृती आपण पूजन करतो. जसं आपण गुरुपूजन करतो, पण गुरु उपलब्ध नसेल तर गुरुची मूर्ती पूजन करण्याची जी परंपरा आपण पाहतो, तशाच प्रकारची परंपरा त्या मूर्तीपूजेतून सुरू झाली. पुढे पुढे या समाजामध्ये ती परंपरा अखंडित चालू राहिली आणि मूर्तीपूजक हा समाज बनला. प्रत्यक्षामध्ये मात्र आपण पाहतो की एखाद्याचं कल्याण किंवा एखाद्याची नुकसान किंवा एखाद्याचं भलं किंवा वाईट करण्याची ताकद या तत्वज्ञानामध्ये नाही. कारण आपण जी संज्ञा देव या तत्वाची पाहतो, देव कुणाला म्हणावं याचं उत्तर पतंजली ऋषींनी त्यांच्या भाष्यामध्ये, त्यांनी जे योगशास्त्राचं भाष्य लिहिलं त्यातील प्रथम पाद समाधीपादामध्ये ईश्वराची व्याख्या त्यांनी दिलेली आहे. क्लेश कर्म विपाक आशय परावृत्तः पुरुष विशेषाः ईश्वराः. क्लेश कर्म विपाक आशय परावृत्तः पुरुष विशेषाः ईश्वराः, ही त्याची व्याख्या देण्याचा उद्देश असा आहे की ते एका शून्य मुद्रेतून पाहतात. देव हा कुणाच्या बाजूने, कुणाच्या विरोधात, कुणासाठी, कुणाविरुद्ध अशा तत्वज्ञानाचा भाग नसून ज्याला सापेक्षता नाही, तो निरपेक्ष आहे. जसं आपण एखाद्या न्यायदेवतेचा एखाद्या न्याय मंदिरामध्ये जेव्हा फोटो पाहतो तेव्हा तिच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली दाखवलेली असते. त्याचं कारण आहे की आपण जेव्हा आपली बुद्धी, जेव्हा आपण आपला विचार, आपले इंद्रिय त्या ठिकाणी वापरतो त्यावेळेस आपला दृष्टिकोन तयार होतो. आणि म्हणून देव हा दृष्टिकोन नसून देव हा एक पूर्ण पारदर्शी आणि कुणाच्या बाजूने, कुणाच्या विरोधात नसताना फक्त कर्म आणि त्या कर्माचं फळ या दृष्टिकोनातून तो विषय सांगितलेला असतो. आणि म्हणून या मूर्तीपूजेमध्ये जी तत्विक प्रणाली आहे ती वेगळी होती आणि त्याचं रूपांतर आज एका सोपस्कारामध्ये, एका व्यापारामध्ये, एका व्यवसायामध्ये, एका अशा दृष्टिकोनातून झालं की ज्याचा अट्टहास आज खरं तर बऱ्याच ठिकाणी बाधा निर्माण करणारा, मानवी व्यवहारामध्ये अडथळे निर्माण करणारा, दैनंदिन जीवनामध्ये आपली प्रगती थांबवणारा विषय, या दृष्टिकोनातून आपण त्याचा विचार का करू नये हा प्रश्न आपल्या मनाला पडतो. आणि म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, ज्यासी नको करडे काही त्याने द्यावी देवाची ग्वाही. आपली पापे लपवावी सर्व ही पाठीमागे, लोकात वाढवावा भ्रम आपले चुकवावे श्रम. देवाची आणावे चालवावे कुकर्म, त्यानेच समाज बिघडला. हा बिघडलेला जो शब्द आहे, बिघडला या शब्दाचा अर्थ आपण तात्विक दृष्टिकोनातून समजून घेऊया की ही जी विषमता निर्माण झालेली आहे याच्यावरती एक सुंदर उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो. एक कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये 4 व्यक्ती राहत आहेत. जे 4 माणसांचं मोठं त्यांचं शेतीचं प्रस्थ आहे.
एक 5-10 हेक्टर शेती आहे, 4 बैल त्या शेतीमध्ये राबतायत, घरातली 5-25 माणसं सतत रात्रंदिवस त्या शेतीचा उद्योग करतायत आणि त्यापैकी एकाने इच्छा प्रगट केली की मला एक 15 दिवस एखाद्या देवाच्या दिंडीला यात्रेला जायचं. आता देवाचं नाव घेतल्यानंतर साधारण माणसामध्ये शक्यतो त्याला विरोध न करण्याची भूमिका ही धार्मिक वृत्ती समजली जाते आणि म्हणून त्याच्या त्या प्रस्तावित प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी सगळेजण पुढे येतात. उलट की तो जाणार आहे देवाला म्हटल्यानंतर जी उरलेली कष्टकरी मंडळी आहे ती त्याचं दर्शन घेतात आणि मग तो देवाला जातो. 15 दिवस बाहेर पर्यटनाला जातो, देवदर्शन करतो. देवदर्शन करून आल्यानंतर येल्यानंतर ती जी मंडळी घरामध्ये कष्ट करत होती, पहिले तर स्वतःचं काम करत होती, पण तो जो व्यक्ती गावाला गेला त्याच्या वाट्याचं काम सुद्धा सगळ्यांनी विभागून घेतलं आणि काम मागे ठेवलं नाही. आणि मग तो आल्यानंतर त्याचं पुन्हा तो देवदर्शन करून आला म्हणून त्याचं दर्शन घेण्यासाठी सगळेजण पुढे धावले. ही सुरुवातीला त्याने ती व्यवस्था धार्मिकता म्हणून केलेलं प्रयोजन नंतर त्याच्या बुद्धीमध्ये भेद झाला आणि त्याच्या लक्षात आलं आपल्याला जर या मार्गाने जीवन जगता आलं, या दिंडी किंवा यात्रा किंवा या प्रक्रियेमध्ये आपल्याला तर एक आनंद आहे, शिवाय आपल्या कर्मातून मुक्ती आहे, शिवाय आपण जे करतो ते याच्यापेक्षाही जास्त पवित्र समजलं जातंय आणि मग जातानाही आपलं दर्शन घेतलं जातंय, येतानाही आपलं दर्शन घेतलं जातंय आणि मग या प्रवाहामध्ये पुढच्या वर्षी जेव्हा परत वेळ आली तेव्हा त्यांनी पुन्हा प्रस्ताव मांडला आणि मग इथे चूक झाली. खरं तर ह्या परंपरेमध्ये त्या व्यक्तीने या पद्धतीने दुसऱ्या कोणाला संधी देणं अपेक्षित आहे. घरात 4 माणसं असली तर या वर्षी एकाने जावं, दुसऱ्या वर्षी दुसऱ्याने जावं, पण आपण पाहतो की तीच माणसं पुन्हा पुन्हा या प्रक्रियेमध्ये असतात आणि मग ती उरलेली माणसं त्यांचं काम करतात आणि ही जी जातात यांचंही काम त्यांना पडतं. खरं तर देव माणसं कुणाला म्हणावं, त्यांना म्हणावं की जे जरा स्वतःची कामं करतात आणि अशा जाणाऱ्या माणसाची कामं त्यांना करावी लागतात. कामाचा व्याप वाढतो तरीही ते काही बोलत नाही, अशा व्यक्तिमत्वाला देव व्यक्तिमत्व म्हणावं. पण तत्वतः ते मान्य न होता असा तो वाढत चाललं दिवसेंदिवस. अशा दिंडी प्रक्रिया, अशा यात्रा, असे प्रवास, असे संपूर्ण कार्यक्रम इतक्या भरगच्च पद्धतीने चालतात की या देशातील 25% लोक रोज काही ना काही कारणाने देव नावाखाली प्रवासात असतात. आपल्या जीवनातला अनमोल वेळ, बहुमोल वेळ या प्रक्रियेमध्ये वाया घालतात. बरं, घातल्यानंतर आपण काल जसं चिंतन केलं की देवपूजा करून त्यांच्यावर काय परिणाम झाले तर काहीच नाही. त्यांचा अहंकार वाढला, त्यांची आळशीपणा वाढला, त्यांची कर्मुकता कमी झाली, कर्माबद्दल त्यांना अनास्था वाटू लागली आणि मग हे नुकसानीचं बाजू आपण जाणून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून ही जी प्रक्रिया आपण पाहतो आणि या प्रक्रियेतून आपण त्या जीवनाचा अर्थ जाणून घेण्याची गरज आहे. आणि मग या अनुषंगाने आलेला स्वर्ग, नर्क आणि मनुष्य किंवा पृथ्वी किंवा आपण त्याला की ह्या इहलोकाची यात्रा म्हणतो, स्वर्गलोक, इहलोक आणि नरकलोक किंवा पाताळलोक, अशा 3 अवस्थेमध्ये या भूतलाला आपण जाणतो. आणि याचा दुसरा भाग आपण पाहतो की दक्षिण भारतामध्ये निसर्गाची आपत्ती खूप तीव्र वेगाने येते. दक्षिण भारतामध्ये महापुरे सदैव असतात, वादळे सदैव असतात. दक्षिण भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नैसर्गिक आपत्तींचं प्रमाण आहे. उत्तर भारतामध्ये किंवा उत्तरेच्या पलीकडे हरिद्वारपासून तर कैलासाच्या परिसरापर्यंत जो प्रदेश आहे तिथे निसर्गाचं साम्राज्य आहे आणि नैसर्गिक संसाधनांची उपलब्धता असल्यामुळे तिथे आरोग्य आहे, तिथे संपदा आहे, तिथे सात्विकता आहे, तिथे भाविकता आहे, तिथे अनेक गोष्टी समृद्ध आहे, संपद आहे, तो प्रदेश संपद आहे. आणि मधला जो भूप्रदेश आहे हा या मिश्र प्रदेशामध्ये येतो आणि म्हणून इथे सर्व संमिश्र आहे. काही लोक देवाची बाजू घेतात आणि देव रूपाला जातात, काही लोक राक्षसी गुणधर्म स्वीकारतात आणि राक्षसी वृत्तीने जगतात आणि म्हणून इथे संस्काराला संधी आहे. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये सांगतात, मनुष्य पशुविनीतून आला, नराचा नारायण करणे त्याला, संस्कारिला क्रमाक्रमाने. आणि म्हणून संस्कार हे आमच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे.
संस्कारानेच आम्ही घडतो. जन्म कोणाचा कुठे कुणाच्या पोटी कोणत्या गावात कोणत्या ठिकाणी होऊ द्या, त्याच्यावर जे संस्कार होतात त्या संस्काराप्रमाणेच त्याचं देवत्व, त्याचं दानवत्व आणि त्याचं मनुष्यत्व हे घडलं जातं. आणि म्हणून या तीन व्यवस्था, देव, दानव आणि मानव, या दृष्टिकोनातून आपण त्या जाणण्याची गरज आहे. अनेक दानव खूप महान कर्म करून गेले, अनेक मनुष्यसुद्धा या जगतामध्ये संत रूपाने येऊन गेले, परंतु या देव, दानव आणि मानव या विभागणीला नैसर्गिक रूप होतं. आज हे सगळं चित्र बदललेलं आहे. आज उलथापालथ झालेले आहे. आज कुठलाही माणूस कुठल्याही देशात, कुठल्याही खंडात, कुठल्याही प्रांतात जातोय येतोय, त्याच्या परिस्थितीमध्ये राहतोय. पिढ्यानपिढ्या त्याचं स्थलांतर चालू आहे. या स्थलांतरित अवस्थेमध्ये हे नियम, ह्या अटी आणि हे तत्व लागू होत नाहीत, हे आपण जाणण्याची गरज आहे. आणि म्हणून पुन्हा तोच विषय येतो चर्चेला, की या धार्मिक कामामधून जो वेळ, पैसा, साधन, संसाधन, जागा या ज्या व्याप्त होतात, त्याचा परिणाम किती चांगला, किती वाईट, किती योग्य, किती अयोग्य, याच्यावर पुन्हा विचार करण्याची गरज आहे. आणि याच्यामध्ये खूप मोठा विषय समजून घेण्याची गरज आहे, की या वादानं आपल्या मानव जातीची शांती हरप गेली. याच्यामध्ये अनेकांचं नुकसान झालं. जसं की आपण राम जन्मभूमीचा वाद पाहिला, तसं आपण काशीचा वाद पाहिला, मथुरेचा वाद पाहिला. प्रत्येक गावामध्ये असणाऱ्या देवस्थानामध्ये अनेक एकर जागा त्या ठिकाणी आज पडीक पडून आहे. त्या ठिकाणी माणसामध्ये वाद आहेत, दोन गटांमध्ये वाद आहेत, आणि शेवटी ती भूमी आज समृद्ध असणारी जागा आज पडीक